नमस्कार. आज मी तुम्हाला जे काही सांगणार आहे सर्व सत्य घटनेवर आधारित खरं सांगणार आहे. तुमच्याबद्दलही काही अशा गोष्टी झाल्या असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये तुमचं मत नक्की व्यक्त करा. मित्रांनो, कधीकधी काय होतं, आपली भगवंतावर खूप श्रद्धा असते. आपण देवाची खूप मनापासून पूजा करत असतो. परंतु काही लोक देवाच्या नावाखाली आपल्याला पैसे देण्यास सांगतात. एखादी पूजा करा म्हणजे तुमच्यावरील विघ्न टळेल असं सांगतात. तुम्ही काहीतरी दान धर्म करा, मला एवढे पैसे द्या, मी त्या पैशाचं हे करेल ते करेल असं सांगणारे लोक तुम्हाला फसवण्यासाठी येत असतात. असेच खूप लोक तुम्हाला आजूबाजूला बघायला मिळतील जे देवाच्या नावाखाली फक्त बाजार करत आहेत. आपण एखादा नारळ घेतो, त्या नारळाची किंमत साधारणतः 15 ते 20 रुपये असते. तो नारळ आपण देवाच्या मंदिराच्या बाहेर फोडतो. त्यातील सर्व पाणी वाहून जातं, म्हणजे खाली जातं, वेस्टेज जातं. त्यात उरतो नारळ, आणि तो नारळ आपण देवळात घेऊन जातो. त्याचे 5 कुटके आपण काढतो आणि देवापुढे ठेवतो, आणि बाकीचा सर्व नारळ आपण घरी घेऊन येतो. मग यातून काय सिद्ध होतं? आपण 20 रुपये त्या दुकानदाराला दिले, त्याचा 20 रुपयाचा धंदा झाला. त्यातील नारळाचं पाणी वाया गेलं, ते न कोणाच्या पोटामध्ये गेलं ना कुठे गेलं, ते वाया गेलं. आणि त्यानंतर आतमध्ये देवाजवळ जे 5 कुटके ठेवले तेवढेच फक्त देवापर्यंत पोचले, बाकी सर्व नारळ आपण घरी घेऊन आलो. यातून एवढंच सिद्ध झालं की आपण फक्त आपल्या फायद्यासाठी तो नारळ तिथे फोडला आणि देवाला फक्त थोडासा नारळ ठेवला आणि बाकी आपण घरी घेऊन आलो. त्यापेक्षा जर तुम्ही ते 20 रुपये एखाद्या गरिबाच्या मुलाला दिले, त्याला पेन घेऊन दिला, त्याला वही घेऊन दिली, शिक्षणासाठी त्याला मदत केली, तर भगवंत तुमच्यावर जास्त प्रसन्न होतील असं मला वाटतं. त्याचप्रकारे आपल्या आजूबाजूला असे खूप लोक आहेत जे आपला आणि आपल्या भक्तीचा, आपल्या विश्वासाचा फायदा घेऊन आपल्याला देवाच्या नावाखाली आपल्याकडून पैसे उकळत असतात. आणि ही सध्या परिस्थिती आहे, आणि आपल्या धर्मामध्ये हे सर्व जास्त सध्या सुरू आहे. आणि या गोष्टींचाच उलगडा करण्यासाठी हा नवीन चॅनल तुमच्यासाठी सेवेत आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. मान्य आहे, आपल्या सर्वांची भगवंतावर विश्वास, श्रद्धा आहे, परंतु त्या श्रद्धेचा कोणीतरी फायदा घेईल एवढी कमकुवत आपली भक्ती आहे का? या प्रश्नाचं उत्तर मला तुमच्याकडून कमेंट्स बॉक्समध्ये अपेक्षित आहे. आपल्या विश्वासाचा, आपल्या श्रद्धेचा, आपल्या भक्तीचा कुणीही फायदा घेऊ शकतो एवढी कमकुवत आपली भक्ती, आपली श्रद्धा आहे का? या प्रश्नाचं उत्तर नक्की सांगा. तर माझ्याकडे या प्रश्नाचं उत्तर आहे नक्कीच नाही. माझी जी देवावर श्रद्धा आहे, जी भक्ती आहे, त्या भक्तीचा फायदा असा कोणीही घेऊ शकत नाही. माझ्याकडे जर कोणी मदत मागायला आलं ना, तर मी त्याला योग्य ती मदत करेल, परंतु त्याला मी न चौकशी करता, न काही करता पैसे देणार नाही. त्याला जर अन्नाची गरज असेल तर मी त्याला जेवण देईल. जर त्याला काही पैशांची गरज असेल तर कशासाठी हवेत, काय हवेत, कुठला आहे काय, या सर्वाची चौकशी करून त्याला मदत नक्की करेल. त्याच्या जर जीवनात काही समस्या असतील, त्याला काही आजार असतील, तर आपल्या परीने जो काही होईल तेवढा खर्च किंवा तेवढा औषधोपचार आपण करूया, किंवा आपण सर्व मिळून करू शकतो. पण लक्षात घ्या, असे मदत मागणारे फक्त 10% लोक आहेत आणि फसवणारे 90% लोक आहेत. म्हणून आपली भक्ती, आपली श्रद्धा ही कमकुवत न ठेवता त्याला एका आरशासारखं बनवा, जो पारदर्शक नसेल परंतु आपल्याला एकमेकांना बघणारा असेल. आरशामध्ये आपण स्वतःला बघू शकतो, त्याचप्रमाणे आपण आपल्या भक्तीला बघू शकतो. समोरचा काय आहे हे ओळखू शकतो. जरी देवाच्या नावाखाली कुणी फसवलं तर आपण म्हणतो जाऊ द्या, देवाच्या नावाखाली दिलं, परंतु आपण ते देवाच्या नावाखाली नाही दिलं तर आपण फसलो गेलो आहोत.
तुम्हाला खरोखर मदत करायची असेल तर शाळेतल्या छोट्या लहान मुलांना, गरीब व्यक्तींना मदत करा. ते पुढे शिक्षण घेऊन मोठे होतील, 4 पैसे कमवतील आणि तुमचे उपकार कधीच आयुष्यात विसरणार नाही. मी हे म्हणत नाही की मी खूप ज्ञानी आहे, परंतु मला एवढंच म्हणायचं आहे की मी ज्या गोष्टी करतो त्या थोड्याशा का होईना पारदर्शक आहे. मला या गोष्टींमध्ये 100% ज्ञान नाही, परंतु मला 10% ज्ञान तरी मिळालं आहे आणि ते आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीमुळेच मिळालं आहे. आपणा सर्वांचा देवावर जेवढा विश्वास आहे तेवढा सगळ्यांचाच माझाही विश्वास आहे आणि त्या विश्वासाला तडा न जाऊ देता मी भक्ती करत आहे आणि सर्व काही पारदर्शकपणे करत आहे. जास्त लांब न जाता आपण छोटंसं उदाहरण घेऊया. एखादा मठ असतो, त्या मठामध्ये काही लोक खूप विश्वासाने येत असतात आणि आपल्या व्यथा मांडत असतात. त्या मठामध्ये गेल्यानंतर आपल्याला खूप प्रसन्न वाटतं. का वाटतं? कारण तिथलं वातावरण तेवढं प्रसन्न आहे. असंच आपलं घरही झालं तर किती छान होईल. म्हणून याबद्दलही आपण पुढचा व्हिडिओ बनवणार आहोत. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशीच माहिती दररोज बघण्यासाठी आपल्या या सुंदर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. शेवटी जाता जाता श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.